अजनी पोलीस ठाणे पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात भंडारा येथील आरोपी अंशुल नाडे याला अटक केली आहे। नमस्कार, आपण बघत आहात NTV 24 आणि मी आहे तुमच्या सोबत नंदिनी बर्वे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीशी साखरपुडा झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतर मुलगी गर्भवती झाल्याने संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे। पीडितेच्या कुटुंबातील परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। भंडारा येथील रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली। या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले। पुढील तपास अजनी पोलीस ठाणे करीत आहे। अजनी हत्येतील एक अल्पवयीन मुलगी ही हिचे आई वडील हे काही कामधंदा करीत नसून दारू पितात व आई मजुरीला जाते आणि आई वडिलांमध्ये नेहमी भांडणं होत राहतात व त्या कारणाने वडिलांनी ती आता 18 वर्षाची होण्याचीच आहे, परंतु आधी साखरपुडा करून घेऊ आणि त्यानंतर तिचं लग्न करू असं त्यांनी ठरवलं। तर 2 ते 3 महिन्यापूर्वी त्यांनी साखरपुडा केला। साखरपुडा केल्यावर नमूद जो आरोपी आहे यातील आरोपी अंशुल नाडे राहणार भंडारा हा साखरपुडा झाल्यानंतर 2 ते 3 वेळेस नमूद अल्पवयीन पीडिता हिच्या घरी आला आणि त्याने म्हटलं की आपलं लग्नच होणार आहे, तर आपण वास्तविक तिचे आई वडील मुलीचे आई वडील ती वयस्क झाल्यावरच लग्न लावून देणार होते, पण आरोपीने तिला आपलं लग्नच होणार आहे असे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यामुळे सदर मुलगी ही गर्भवती राहिली आणि सदर मुलगी त्यानंतर ही परस्पर भंडारा येथे निघून गेली। आई वडिलांनी याबाबत पोलीस ठाणे अजनी इथे कोणतीच रिपोर्ट केलेली नव्हती। तर भंडारा येथे कुकडे हॉस्पिटल येथे रिपोर्ट झाल्यामुळे तेथील पोलीस निरीक्षक भंडारा शहरचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला कळवले व फिर्यादी स्टाफसह इथे पोलीस स्टेशनला पाठवले असता आम्ही पॉक्सो व BNS कायद्याअंतर्गत गुन्हा नमूद केलेला आहे व आरोपीला तात्काळ पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष वाघमारे, ओंकार बाराभाई, दादाजी माडेवार व मनीष भलमे यांनी तात्काळ जाऊन ताब्यात घेतलेला आहे व म्हणजे तो निघालेलाच होता, तर त्याला अर्ध्या रस्त्यात ताब्यात घेऊन त्याला अटक करून PCR घेतलेला आहे। आज PCR या आरोपीचा संपत आहे। अपक्रमांक 215/26 अन्वये सदरचा गुन्हा BNS 64-64-2I 64-2M 4-6-8-12 पॉक्सो ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व आरोपी आज NCR मध्ये रवाना झाले। ब्युरो रिपोर्ट NTV 24।